राजमुद्रा अभ्यासिका ही अंबड शहरामध्ये उपलब्ध झालेली असून इथं फक्त एकच काम केलं जातं, विद्यार्थ्याला घडवण्यापेक्षा अगोदर त्याचा आतला माणूस जागा केला जातो. आतला माणूस जागा कधी केला जातो? ज्यावेळेस त्याच्या हृदयाला कुठेतरी ठेच पोहोचली पाहिजे. आणि ही राजमुद्रा अभ्यासिकाचा एकही विद्यार्थी असा आतला माणूस जागा राहणार नाही, जागा होणार यासाठी हा प्रयत्न करणारे आमचे गणेश मुळे हे 100% करणार आहे. आतला माणूस मी तुम्हाला समजून सांगतो, एखाद्या बसमध्ये जर बसला आणि एखादी मथारी जर उभा आहे आणि उभा जर राहिले असलं तर आतला माणूस म्हणतो हिला जागा दिली पाहिजे. परंतु ज्यावेळेस एक बाहेरचा माणूस काय म्हणतो की नाही नाही देईल कोणतरी, परंतु ह्या अभ्यासिकेमधला विद्यार्थी या ज्या विद्यार्थ्याचा आतला माणूस 100% जागा राहील हे निश्चितपणे. आणि जो ह्या अभ्यासिकेमधला विद्यार्थी मोठ्या पदावर जाईल, मोठा होईल, व्यावसायिक दृष्ट्या पाहणार नाही, तो माणुसकीच दाखवईल. त्याच्यासाठी एकच साधी गोष्ट सांगतो की ज्यावेळेस अमेरिकेचे फोटोग्राफर होता, अमेरिकेच्या फोटोग्राफला 1994ला एक इतका मोठा फोटोग्राफचा पुरस्कार भेटला, कारण त्यांनी व्यावसायिक दृष्ट्या पाहिलं होतं त्यांनी. पण ह्या राजमुद्रा अभ्यासिकेमधला विद्यार्थी तसा होणार नाही ही मी अपेक्षा बाळगतो. कारण तो सुदान देशामध्ये एक दुष्काळ पडला होता, वाळवंट देश होता, भुकेला लोक मरत होते, तात्पडत होते. पण त्या दिवशी त्या सुदान देशामध्ये अमेरिकेचा एक फोटोग्राफर गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण फोटो काढला पाहिजे. पण जिथं NGOना जी अन्न छात्रशाळा उभा केलं होतं तिथं त्या जेवणासाठी पाणी पिण्यासाठी एक मुलगी होती. मुलगी सरपडत चाललेली होती, चालत होती, तिच्या पायामध्ये हातामध्ये त्राण नव्हता. त्राण नसताना ती खाली पडली. खाली पडल्यानंतर ती सरकडत होती आणि सरपडत असताना तिच्या पाठीमागे एक गिधाड चालू होतं, गिधाड. आणि ते गिधाडाचा आणि ती मुलगी पुढं सरकत होती आणि ती गिधाड हळूहळू पुढं चालत होती आणि ते गिधाड तिच्या मरणाची वाट पाहत होतं. आणि त्यावेळेस त्या फोटोग्राफनं त्याचा फोटो काढला आणि फोटो काढल्यानंतर तो फोटो इतका व्हायरल झाला की जगामध्ये इतकी प्रसिद्धी मिळाली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर की त्याला लाखो रुपयाचं डॉलर्स मिळाले. 1994ची घटना आहे. लाखो रुपयाच्या डॉलर्सचे बक्षीस मिळाल्यानंतर आपल्या राजमुद्रा अभ्यासिकेमधल्या अशा एका विद्यार्थ्यांनी त्यांना असा प्रश्न केला की तुम्हाला एवढं बक्षीस मिळालं, तुम्ही आनंदी आहात का? तुम्हाला हा आम्ही आनंदी आहे, खुश आहे. तुम्हीच काढलं का? मीच काढलं सर. मग सांगा म्हणे फोटोग्राफरला. त्या विद्यार्थ्याने विचारलं तिथं किती गिधाड होते? तर तो फोटोग्राफर मला तिथे एकच गिधाड होता. पण अशा राजमुद्रा अभ्यासिकेमधल्या विद्यार्थ्यांनी असं विचारलं, नाही सर तिथं 2 गिधाड होते. म्हणजे कसे गिधाड होते 2? म्हणजे तिथे एक ते पक्षी नावाचा गिधाड होता आणि दुसरा गिधाड म्हणजे तुम्ही होता. हे निश्चितपणे, कारण त्यांनी व्यावसायिक दृष्ट्याने पाहिलं की तिथं त्याला असं वाईट वाटलं त्या फोटोग्राफरला. त्यांनी 8 ते 10 दिवसामध्ये त्या फोटोग्राफरने आत्महत्या केली. कारण त्याचा आतला माणूस त्यांनी व्यावसायिक दृष्ट्या बघितलं होतं. व्यावसायिक दृष्ट्या बघणार नाही. माझ्या राजमुद्रा अभ्यासिकेमधल्या विद्यार्थी असा व्यावसायिक दृष्ट्या मोठा झाला तर अशी ही भावना बघणार नाही. काहीतरी समाजाचं ऋण आहे, समाजाचं काही देखभाल आहे, हे करण्याची त्यांना शक्ती देव, हिंमत देव. आणि मी जगदंबेपाशी प्रार्थना करतो सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. विवादे विषादे प्रमादे प्रवासे जलचानंदे शत्रुमध्ये गतिष्ठो तोमेका भवानी. जगदंबे माते, जो माझ्या राजमुद्रा अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतो त्याला यश देव, संपत्ती देव, सगळं ताकद देव, कोणत्याही अडथळा निर्माण होणार नाही. या जगदंबेपाशी प्रार्थना करतो. आणि नंबरवर संपर्क करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.